श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे, पद्धती आणि फलश्रुती. जर तुम्ही स्वामी भक्त आहात किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला हवे. पारायण कधी करावे? श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही. तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पौर्णिमेचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावीत. किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. पारायणाची वेळ: सकाळी स्नान नंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. पारायणाची पद्धत: वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावा. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणाच्या प्रारंभी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेपूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी सामानात सोडावे. हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे, पद्धती आणि फलश्रुती. पारायणाची व्यवस्था: चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तस्वीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समय लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीची ही पूजा करावी. पारायण: आसनावर बसून श्रीनाम आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा. पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले व्हावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. व्यक्तिमत्व विकास: मनःशांती आणि समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. सामाजिक बंध मजबूत, समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. बंधुभाव, प्रेम भावना आणि परोपकार भावना वाढते. समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते. आरोग्य, शिक्षण, नोकरी, लग्न, मालमत्ता, फलश्रुती मिळवण्यासाठी किती दिवस पारायण करावे? विशिष्ट फलश्रुती: रोग बरे होण्यासाठी 7 पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते. गंभीर आजारांमध्येही पारायणाचा लाभ मिळू शकतो. श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते. शिक्षणात प्रगतीसाठी 7 पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अभ्यासात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते. विवाह आणि नोकरीसाठी पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते. योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते. इच्छित नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते. स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी 7 पारायण केल्याने स्थावर मालमत्तेच्या कामांमध्ये यश मिळते. मालमत्ता खरेदी, विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधी अडचणीही दूर होतात. मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.